नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, मी आता पंढरपूर तालुक्यामध्ये असलेल्या कोंढरकी या गावातील आमचे पंढरपूरचे प्रसिद्ध डॉक्टर प्रवीण वायकुळे या डॉक्टर साहेबांच्या शेतामध्ये त्यांच्या विहिरीवर बसलोय. खरं तर आज हा व्हिडिओ तयार करण्याच्या पाठीमागं किंवा त्यांच्या डॉक्टर साहेबांच्या विहिरीवर बसून माझ्यासोबत आता गिरीश चंदने साहेब आहेत, त्यांच्यासोबत गप्पा मारायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माया पाठीमागं बघू शकता आमच्या दोघांच्या मध्ये तुम्हाला हा बोर्ड दिसतोय. डॉक्टर साहेबांच्या विहिरीवर अशा पद्धतीनं ही सगळी सिस्टीम त्या ठिकाणी बसवण्यात आले आणि सेल्सेप नावाचं हे सगळं जे इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर नावाचं जे प्रकरण आहे ते प्रकरण डॉक्टरांनी त्यांच्या त्या विहिरीवर बसवले. आणि हे नेमकं काय ते येत्या 15 ते 20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खरं तर आपल्या सगळ्याशीला माहीत आहे की मान नदीचा हा संपूर्ण काठ असेल किंवा भीमा नदीचा काठ असेल किंवा उजनीचं पाणी, भाडगळचं पाणी किंवा एकूण नदी काठ, हे जर सगळा भाग जर त्या ठिकाणी बघितला तर निश्चितपणानं पाण्याच्या बाबतीमध्ये जरी उपलब्धता आपल्याला या सगळ्या स्रोतांमुळे झाली असली तरी आपली जमीन मोठ्या प्रमाणामध्ये शारपट व्हायला लागली आहे, नापिकी यायला लागली आहे. अगदी नदीच्या काठी देखील पूर्वी जितकं मोठं अवरेज निघायचं तितकं मोठं अवरेज आपल्या ऊसामध्ये देखील निघणं असं झालं ही संपूर्ण परिस्थिती. आणि मग या सगळ्यांच्या सोबतच आज आपली ऊस शेती परवडत नाही म्हणून आपण ज्यावेळेला फळबागांकडे मोठ्या प्रमाणामध्ये वळालो त्यावेळेला जो प्रामुख्याने आपल्याला अडचण येते ती पाण्याच्या संदर्भातले. आपलं पाणी प्रचंड सवाळ झालंय. पूर्वी सहज कुणा पाहुण्या घरी गेलो तर आपण असं रांजणातनं तांब्या बुडवून पाणी प्यायचो, इतकं सहज पाणी, गोड चवीचं पाणी आपल्याला उपलब्ध होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाला फिल्टरनं पाणी प्यावं लागतं, इतकं पाणी बाद झालंय. जनावराला पाजायचं ते पाणी खराब आहे, शेतीला द्यायचं ते पाणी खराब आहे. आणि या खराब पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढायला लागलंय, जमिनी शारपट व्हायला लागल्या, त्या प्रचंड नापिकी त्यातून तयार व्हायला लागले. आणि तुम्हाला आठवत असेल की याच चळे भागामध्ये मी गेल्या वर्षाला हरभऱ्याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ केला होता की हरभऱ्याची शेती का करायची आहे, कारण हे ऊसाच्या प्रमाणानं, ऊसाच्या लागवडीनं, पाण्यामुळे सातत्यानं ह्या जमिनीमध्ये बाद व्हायला लागले, त्या जमिनी चिकट व्हायला लागल्या त्या जमिनी. आणि मग ह्याला उपाय काय, तर आता ह्या सगळ्याला काळजी करायची गरज नाही. ह्याच्यावर एक चांगलं सोल्युशन, एक चांगला उपाय, एक परफेक्ट सोल्युशन जर कुणी आणला असेल तर माझ्यासोबत त्या ठिकाणी गिरीश चंदने सर बसलेत. त्यांनी अतिशय साध्या खर्चामध्ये, अतिशय सोप्या पद्धतीनं आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचा हा संपूर्ण प्रश्न निकाली काढला आहे. तुमच्या जमिनीला द्यायचं पाणी असू द्या, तुमच्या जनावरांना द्यायचं पाणी असू द्या, तुमच्या पांढऱ्या मुळीची वाढ असू द्या, तुमची शारपट जमीन असू द्या, तुमचं फवारणीसाठी लागणारं पाणी क्षाराचं असल्यामुळं तुम्ही महागडे आणलेल्या औषधाचा परिणाम होत नाही तो प्रश्न असू द्या, तुम्ही लिक्विड देताय खरी पण ती लिक्विड प्रत्यक्षात वापरली जात नाही, ती जमिनीमध्ये साचून राहतात, त्याच्या परिणाम, त्याचे उत्तर असू द्या, हे सगळी उत्तरं तुम्हाला आपल्या गिरीश चंदने साहेबांकडून मिळणार आहेत. त्यांच्या माझ्या पाठीमागे असलेलं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमधून, त्या मशीनमधून, त्या साध्या यंत्रामधून हा सगळ्या मोठ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला पुढच्या 20 मिनिटांमध्ये मिळणार आहेत. साहेब, तुमचं महाराष्ट्र माझामध्ये अगदी मनापासून स्वागत. मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचे स्रोत खराब झाल्यामुळं, पाणी सवाळ झाल्यामुळं, क्षार वाढल्यामुळं, TDSचं प्रमाण वाढल्यामुळं त्या ठिकाणी आमच्याकडे फार मोठा गोंधळ चालू आहे. आणि मग ह्याच्यावर पर्याय म्हणून काय तर थोडंसं PH असल्या कुठं काय तर गोष्टी, ज्याचे तर तुम्ही मगाशी मला बोलताना सांगितलं संदर्भ पण नाही त्याचे, अशा गोष्टी केल्या जातात. प्रत्येक शेतकरी त्याच्या पद्धतीनं सोल्युशन शोधायला लागला. ह्या क्षारपट पाण्याचं करायचं काय, ह्या क्षारांचं करायचं काय, ह्या सवाळ पाण्याचं करायचं काय, काय सांगाल तुम्ही ह्या शेतकऱ्याला? तुमचं हे मेकॅनिझम त्याच्यावर कसं उत्तर आहे? नमस्कार, मी गिरीश चंदने. तर मी या कंपनीचा इनोव्हेटर आणि फाउंडर आहे. ही कंपनी मी स्थापन केली आहे. 25 वर्ष मला इनोव्हेटिव्ह प्रोडक्टचा एक्सपिरियन्स आहे आणि त्या अनुभवाचा वापर करून असं मशीन बनवायचं आहे की ज्याच्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही आपल्याला मिळेल. म्हणजे स्वार्थ हा की आपला बिझनेस होईल, आपला व्यवसाय वाढेल, आणि परमार्थ हा की काहीतरी असं करायचं की आपल्या काळ्या मातीची आपल्याकडनं सेवा झाली पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या साध्य झालेल्या आहेत. आणि हे जे आम्ही मशीन बघवलं, हे जे तुम्ही फोटोमध्ये, व्हिज्युअलमध्ये फोटो मशीन बघताय, याच्यामध्ये क्षारांचा चिकटण्याचा गुणधर्म काढला जातो क्षारांना न काढता. आपल्या पाण्यामध्ये ना 4 पद्धतीचे क्षार असतात: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम. त्याचं सोडियम आणि पोटॅशियमला चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला नाहीये आणि त्याची भरपाई म्हणा की कॅल्शियम, मॅग्नेशियम झाले. आता हे बरेच जण म्हणतात तुम्ही सिद्ध कसं करणार? एकदम सोपं आहे. समुद्राचा पाण्याचा TDS 35,000 आहे, म्हणजे सोलापूरवर मिळणाऱ्या पाण्यापेक्षा ते 10 पटीने हार्ड आहे. पण तरी पण आपले समुद्र किनारे चिकट होत नाहीत, आपले पुळेदार राहतात, वाळू सॉफ्ट राहते आणि ते पांढरी पडत नाहीत. मिठागारांचं मीठ काढलं की जमीन काळी असते. म्हणजे कशामुळे होतं? याचं कारण एकच आहे, सोडियमला चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला नाहीये. आता कॅल्शियम, मॅग्नेशियममुळे काय होतं? कॅल्शियम, मॅग्नेशियमला तो गुणधर्म मिळाल्यामुळे आपली जमीन पांढरी पडते, आपली मुळी वाढत नाही, आपले अपटेक होत नाहीत, आपली लिक्विड खतं आहेत ती विरघळत नाहीत पाण्यामध्ये, मिळालेलं जे काय ते झाडाला मिळत नाही. असा त्याच्यातला हा कॅल्शियम, मॅग्नेशियमचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण आहे.
ती मशीन ह्याच्यामध्ये नेमकं मेकॅनिझम काय करते किंवा कसं चालतं? अगदी मशीन आणून बसवल्यापासून आम्हाला त्याचं स्टार्ट टू त्याच्या रिझल्टपर्यंत आम्हाला त्याचं मेकॅनिझम सांगा काय. मेकॅनिझम एकदम सोपं आहे की त्याच्यामध्ये ना 2 प्रकारचे वॉटर कंडिशनर आहेत. एक मॅग्नेटिक टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, आणि दुसरं इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आहे. मॅग्नेटिक तंत्रज्ञान काय करतं तर आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे की मॅग्नेटिक वॉटर पिणं शरीरासाठी चांगलं असतं. तर बरोबर आहे की मॅग्नेटिक तंत्रज्ञान त्याच्या मॅग्नेटिक लहरी वापरून त्याच्या अणुरेणूंचा जो बॉन्ड असतो त्यामध्ये, खूप टेक्निकल सांगायला गेलं तर खूप कठीण आहे, पण मी सोप्या शब्दात सांगतो की त्याच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक केला जातो. आणि इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर काय करतं तर इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनरमध्ये 300 हर्ट्झपासून ते 300 किलोहर्ट्झपर्यंत एक फ्रिक्वेन्सी तयार केली जाते. ती फ्रिक्वेन्सी सारखी बदलत असते आणि त्या बदलल्यामुळे विरघळलेले कॅल्शियम मॅग्नेशियम आहेत ते बिथरतात, ते आपली चिकटण्याची क्षमता सोडून देतात. त्याचं एका कणाचं रूपांतर 100 कणामध्ये होतं आणि 100 कणांमधनं ते वेगवेगळे झाल्यामुळे त्यांचं चिकटण्याची बॉन्डिंग ॲबिलिटी आहे ती निघून जाते. एक लक्षात घ्या, आपला प्रश्न क्षार कधी नाही आहेत, आपला प्रश्न त्याचा चिकटण्याचा गुणधर्म आहे आणि आपण तो ह्याच्या माध्यमातून काढून टाकला. सोडियम पोटॅशियमचा विचार करण्याची गरज नाही, कारण त्यांचा प्रश्नच निर्माण झालेला नाहीये. असं याचं हे मेकॅनिझम आहे. खरं तर क्षार बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये क्षार जर जमिनीमध्ये राहिले तर जमिनी पांढऱ्या पडण्यासोबत पांढऱ्या मुळीला खूप मोठा प्रॉब्लेम असतो. कारण जर त्या क्षार जर त्या मुळीच्या तोंडाला जाऊन थांबले तर आपटेक थांबतं मुळीचं आणि साधारण पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. हे जर या तुमच्या मशीनद्वारे पाणी जर पुढे शेतामध्ये गेलं तर शेतामध्ये देणाऱ्या पाण्यापासून ते आमच्या फवारणीच्या पाण्यापासून ते लिक्विडच्या पाण्यापर्यंत काय काय परिणाम होतात? सर्वात पहिला परिणाम होतो ना तर तुम्ही जे म्हणालात ना ते एकदम योग्य आहे की त्या मुळीवरती साका जमा झाल्यानंतर, आता इथे एक गोष्ट लक्षात येतो, तीच तुमची शेती असते, तेच तुम्ही असता, मग पाऊस पडल्यानंतर मुळी का चालते? कारण पावसाच्या पाण्यामध्ये क्षार नाही आहेत आणि पाणी अतिशय हलकं आहे. त्याला आपण देवाचं पाणी म्हणतो, निसर्गाने दिलेली एक वरदान आहे. तर त्याच्यामध्ये प्रश्न तोच असतो की पाणी हलकं असतं आणि पाण्यामध्ये क्षार नसतात, कुठले क्षार नसतात, त्याचा टीडीएस जवळजवळ ते 0 असतं. तर आता आपण काय करायचं की आपण ह्या मशीनमधनं जे पाणी दिलं जातं त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमनी बॉन्डिंग ॲबिलिटी चिकटण्याची क्षमता यामुळे त्याचा साका जमा होत नाही. साका जमा झाल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये मुलीला हे कळतं की आता डॉक्टर वायकुळे साहेबांनी जे पाणी दिलंय त्या पाण्यामध्ये काहीतरी वेगळी जादू आहे, गंमत आहे, आपण आता मुलीला जन्म दिला पाहिजे. मग तिच्या मुळ्या वाढवायला सुरुवात होतात आणि त्या मुळ्या प्रचंड वाढतात, म्हणजे 100%, 200%, 300% वाढतात. आणि त्याच्यावरती कुठलाही साका न जमा झाल्यामुळे तुम्ही जी काही खतं औषधं देता, जमिनीतली अन्नद्रव्य आहेत ही सगळी अन्नद्रव्य अपटेक होतात. मग पानांची संख्या वाढते, मग फळांची संख्या वाढते. अशी टोटल एक ग्रोथ जशी पावसामध्ये मिळते तशी आपण एक प्रकारे कृत्रिम पाऊस तयार केल्यासारखं या मशीनमधनं मिळतं. आता फवारणीचा तुम्ही जी लिक्विड खतं देता ना, तर आता मार्केटमध्ये काय झालंय की सगळ्या शेतीमध्ये फवारणी हा एक अविभाज्य भाग झालेला आहे. तर फवारणीमध्ये जर का तुम्ही कंडिशनर न वापरता, जर का हे इनोव्हेशन संशोधन न वापरता पाणी वापरलं तर काय होतं की तुमच्या औषधांचं आणि तुमच्या पाण्याचं एक रासायनिक अभिक्रिया व्हायला पाहिजे. ती रासायनिक अभिक्रिया होत नाही, ते एकजीव होत नाहीत आणि ते एकजीव न झाल्यामुळे त्यांचे अपेक्षित प्रमाणाला परिणाम न रिजत नाही. मग 2 गोष्टी झाल्या, एक आपल्याकडे मुळी नाही आहे आणि दुसरं म्हणजे आपलं फवारणीचं जे काय आपण औषध वापरतो त्या औषधाचे परिणाम अपेक्षित मिळत नाही. एकूण काय होतं की आपल्या झाडाची म्हणावी तशी वाढ होत नाही. वॉटर कंडिशनरचं पाणी फवारणीला वापरल्यानंतर सर्वात मोठा भाग म्हणजे औषधाची आणि पाण्याची एक अभिक्रिया जी रासायनिक आहे ती एकदम चांगली होते. याला कारण पाण्याची द्रावण क्षमता वाढलेली असते. सगळी औषधं आहेत ती चांगली विदळतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. राऊंडअपवरती आम्ही साधारणपणे ह्या काही टेस्ट घेतल्या तर त्या कोपरगावमध्ये त्यांना सांगता येतं की एका पंपाला 200 ml राऊंडअप वापरा, मग तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळतील. आमचं विहिरीमधलं 4000 ppm पाणी वापरून कंडिशनरमुळे तेच लेबल क्लेम प्रमाणे 100 ml मध्ये त्याचे रिझल्ट तेवढेच यायला लागले त्याच्यामध्ये. आता ते आणखी कमी करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे ह्या संशोधनाच्या वापरातून किंवा ह्या पद्धतीचं जर पाणी गेलं म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचा मुद्दा. आणि आमच्या शेतकऱ्यासाठी तर जे माझा व्हिडिओ बघतात, कायमच आपण शेतकऱ्यासोबत बोलतोय, त्यांच्यासाठी इतकी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण साहेब काय झाले, आज आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये फळबागांचं प्रमाण वाढलंय किंवा शेतीमध्ये उत्पादन प्रत्येकाला घ्यायचं आहे. कारण बाकीचा खर्च, बाकीच्या गोष्टी प्रपंचातल्या वाढल्या आणि मग हे सगळं करताना त्याला जर जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर दुर्दैवानं त्याला काय सांगितलं जातं तर हार्ड औषधं घे, महागडी औषधं घे, चांगली लिक्विड सोड, महागडी लिक्विड सोड. आणि ह्या सगळ्यामुळं काय होतंय तर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून देखील शेतकऱ्याला अपेक्षित परिणाम येत नाही, कारण पाणी त्या ताकदीचं नाही. आधी क्षार गेल्यामुळे, पांढऱ्या मुळीची वाढ थांबल्यामुळे किती जरी औषध दिली तर ते तिथं राहत आहेत, अपटेक होत नाहीत. आणि वर पाणी व्यवस्थित नसल्यामुळं
जी किती जरी महागडी औषधं त्या पाण्यामध्ये टाकली तर ती तितकीशी मिसळत नसल्यामुळं किंवा विरघळत नसल्यामुळं फक्त मारलं जातं. ह्यामध्ये फक्त आपण मारलं एवढंच समाधान होतंय. अपेक्षित उत्तर अपेक्षित रिझल्ट त्यातनं भेटत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून देखील उत्पादनाला अडचण येते. त्यामुळे देखील हे इनोव्हेशन आम्हाला वाटतं तुमचं आमच्यासाठी फार फायद्याची गोष्ट आहे. आता पुढे जात असताना मेकॅनिझम तुम्ही अगदी सोप्यामध्ये सांगितले की अशा पद्धतीनं तुम्ही ते बसवायचं. आम्हाला थोडंसं ह्याचा खर्च काय येतोय, कारण हे शेवटी आमचे शेतकरी बजेट बघणार आहेत, पैसे बघणार आहेत. अगदी आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे शेतकरी आहेत. आज डॉक्टरांची आपण मोठी मशीन बघितली कारण मोठं क्षेत्र आहे, परंतु आमच्याकडे 2 एकरवाला आहे, 1 एकरवाला आहे, 3 एकरवाला आहे, त्याची 2.5 इंची पाईपलाईन आहे, 5 इंची पाईपलाईन. हे वेगवेगळ्या शेतकऱ्यासाठी तुमच्याकडे काय तशी उपलब्धी आहे का, आणि त्याचे साधारण खर्च अंदाजे काय आम्हाला सांगा. ॲक्युरेट नसले तरी चालेल. हो, आमच्याकडे ना 3 प्रकारच्या मशीन आहेत साधारणपणे. एक 2.5 इंच असते, 3 इंच असते आणि दुसरी 4 इंच असते. त्याच्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे मशीन आहेत. त्यामध्ये एक आहे 2.5 इंचाची मशीन जी सर्वात जास्त विकली जाते. कारण आपल्याकडे आम्ही जे काही 13 वर्ष काम करतोय तर आम्ही बघितलंय की 100 शेतकऱ्यांमधल्या 95 शेतकऱ्यांकडे 5 HP पंप असतो आणि तो विहिरीमध्ये पडलेला असतो, बोरमध्ये पडलेला असतो. 5 HP पंप आमच्या हिशोबाने 50,000 लिटरच्या वरती पाणी काढत नाही. मग त्याला हे 2 सिलेंडर चिकार होतात. इथे 3 दिसत आहेत पण 2 सिलेंडर चिकार होतात. ह्याची साधारणपणे किंमत सगळं इन्स्टॉलेशन गॅरंटी वगैरे पकडून याला 5 वर्षाची गॅरंटी येते. हे सगळं पकडून याच्यामध्ये हे 25,000 रुपयापर्यंत ह्याचा खर्च येतो. तो थोडाफार प्रमाणे कमी जास्त होऊ शकतो ट्रॅव्हलिंग अंतर वगैरे याच्यामध्ये. त्याच्या पुढची मशीन येते ती 55,000 रुपयाला येते आणि त्याच्या पुढची मशीन येते 65,000 रुपयाला येते. पण 95 शेतकऱ्यांचं काम हे आपल्या 2.5 इंचाच्या मशीनमध्ये येतं. त्याचं मॉडेल आहे 25ECOP44 आणि त्याच्यामध्ये 2 सिलेंडर असतात आणि 2 सिलेंडर मिळून आपल्याला एका तासाला 50,000 लिटर पाणी मिळतं. याला कुठल्याही प्रकारचा पुनर्खर्च येत नाही, कुठलंही केमिकल टाकावं लागत नाही, कुठलंही फिल्टर बदलावे लागत नाही. हे एकदा बसलं की त्याच्यानंतर अजिबात हे होत नाही. मी एक अतिशय तुम्हाला चांगला गमतीचा मुद्दा सांगतो की मी पहिला माणूस आहे भारतामधला किंवा जगामधला जो या मशीनची चोरीची पण गॅरंटी देतो की तुमची जर का मशीन चोरीला गेली तर तुम्ही FIR कॉपी करा. आत्तापर्यंत आम्ही 3 मशीन अशा भरून दिल्यात. म्हणजे कसं होतं तर आम्ही इन्शुरन्स कंपनीबरोबर टायप केलंय की अशा काही जर चोरीला गेल्या तर आम्ही त्या भरून देऊ आणि आम्ही तशा भरून देतो. जर तुम्ही ड्रिपचा जर विचार केला तर 55,000 रुपयामध्ये तुम्ही ISI ड्रिप करता. त्याच्यामध्ये ती 1 एकर पुरती असते. आपलं मशीन हे शेकडो एकरसाठी असतं कारण आपलं मशीन एका विहिरीला एकच लागतं. त्यामुळे त्या विहिरीतनं तुम्ही पाहिजे तेवढं पाणी काढा. आता उदाहरण द्यायचं म्हटलं डॉक्टर वायकोळ्यांकडे 8 तास लाईट असते. 8 तास गुणिले 75,000 म्हणजे अंदाजे साधारणपणे 6 ते 7 लाख लिटर पाणी त्यांना दिवसाला मिळतं. आणि जर का त्यांनी काही सोलारची वगैरे व्यवस्था केली तर दिवसातले 12 तास रात्रीचे हे असं करून त्यांना दिवसाला दर तासाप्रमाणे 75,000 लिटर किती काळ करू शकतो. याला कुठल्याही प्रकारचा असं नाही आहे आरो प्रमाणे की ह्याच्यामधनं एवढं पाणी काढल्यानंतर तिला कूलिंग टाईम दिला पाहिजे, थंड दिलं पाहिजे, असं नाही आहे. ही मशीन 24 तास चालू ठेवता येतं आणि हे तंत्रज्ञानच पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे ह्याला कधीही तुम्हाला ॲरो म्हणलं की ते त्याचं वेगळं पाणी पण असते काय ते अशी सिस्टीम दिसल्या मला बी. तुम्ही जेव्हा म्हणला होता इकडे शेताकडे यायच्या आधी त्यावेळेला मला असंच वाटलं होतं की ही मशीन अशी असणार आहे की ती आमच्याकडे फिल्टर माझ्या उंची एवढे काय काय शेतकऱ्याकडे फिल्टर आहेत, मेंटेनन्स भरपूर आहे, खर्च भरपूर आहे आणि ते मग सेपरेशन पाणी, त्याची दुसरी पाईप, वेस्टेज पाणी, हा काय प्रकार इथं कुठेही नाही. नाही याच्यामध्ये काय माहितीये का आपण दोन्ही गोष्टींची सरमिसळ करतोय. ऍक्च्युअलमध्ये आरो जो आहे ना अविनाश सर, तो आरो म्हणजे काय करतो, आरोला काही कळत नाही की काय काढायचं काय नाही काढायचं. आरो जे आहे नाही ते पाणी सोडून सगळं काढतो. तर ते चांगलं आहे, ते पिण्याच्या पाण्यापुरतं चांगलं आहे. तो एक असा चित्त आहे की जो 200च्या स्पीडने धावतो पण फक्त 1 किलोमीटर धावतो त्यामध्ये. आणि आपलं जे मशीन आहे, आपलं मशीन असं काही काढत वगैरे नाही. आपलं मशीन फक्त क्षारांचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करतो, पण तो इतका सुंदर रिझल्ट आहे त्याचा की त्याच्यानंतर तुम्ही ते पाहिजे तेवढे वेळ, पाहिजे तेवढे महिने वापरू शकता आणि पाहिजे तेवढं काढू शकता. त्यामुळे आरो पूर्ण वेगळं आहे. आणि हे आरोचा मेंटेनन्स काय येतो, कारण आरोच्या आतमध्ये जो पेपर असतो त्या पेपरमध्ये स्केलिंग होतं आणि ती स्केलिंग झाल्यामुळे आरोचा मेंटेनन्स सतत निघत राहतो. त्याच्यामध्ये त्यातनं फिल्टर चेंज करायला लागतात, हे करतात आणि ते त्या तंत्रज्ञानाचा तो भाग आहे. पण आपलं तंत्रज्ञान हे आरो सारखं बिलकुल नाही आहे. म्हणजे तुम्ही जर का आरोला जर कन्याकुमारी म्हटलं तर आपण जम्मू काश्मीर आहोत, इतकं ते वेगळं आहे, पूर्णपणे वेगळं आहे त्याच्यामध्ये. आता समजा हे व्हिडिओ बघून एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की माझ्या बी शेतामध्ये ही समस्या आहे, शारपट पाणी आहे, मी किती बी चांगली महागडी औषधं आणली फवारली त्याचे रिझल्ट मिळत नाहीत, मी किती बी चांगले लिक्विड सोडले तरी त्याचा तेवढा रिझल्ट येत नाही, माझी जमीन हळूहळू शारपट व्हायला लागली आहे, माझं ऊसाचं अवरेज घटले, बागाच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे, कॉर्चिंग इथे आहे, याच्यामध्ये समजा जर हे झालं म्हणजे
पाणी जर चुकीच्या पद्धतीने गेलं, अपटेक व्यवस्थित नाही झालं तर झाडावर परिणाम होतात फळबागांवर. आणि हे जर मला टाळायचं आहे म्हणून तुमचा व्हिडिओ बघून जर एखादा शेतकरी म्हणला मला असली मशीन माझ्या शेतामध्ये लावायचे, तर त्यानं कसा कुठं संपर्क साधला पाहिजे, कुठं उपलब्ध होते? आपल्या ज्या व्हिडिओमध्ये जो नंबर दिसतोय ना त्या नंबरवर त्यांनी संपर्क साधायचा. त्याच्यानंतर मग आम्ही त्याचं सगळी माहिती घेतो. पंप किती HP चा आहे, बोर आहे का, आम्ही एक प्रश्नावली तयार केलेली आहे. ती प्रश्नावली हे करतो. त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस आमचे लोकल डीलर असतात ते करतात आणि मग मशीन ते लागलं जातं. आणि मशीनला 5 वर्ष गॅरंटी येते. आता त्याचं एक तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर त्यामध्ये हे सांगतो, हे जे तुम्हाला 3 सिलेंडर दिसतात ना हे कॉपरपासून तयार केलेले आहेत. हे आमचं पेटंटेड डिझाईन आहे. त्याच्यानंतर प्रत्येक सिलेंडरमधनं 25,000 लिटर पाणी निघतं आणि प्रत्येक मशीन ही 25 kg हायड्रोलिक टेस्टिंगसाठी आपण टेस्ट केलेली आहे. आणि प्रत्येक मशीनला कंपल्सरी त्याला पॅनल येतं. त्या पॅनलमुळे म्हणजे काही उंदराचा त्रास, चोरीचा त्रास वगैरे तो होत नाही, असं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या नंबरवरती संपर्क साधावा. त्यांचं पूर्णपणे समाधान करून आपण मशीन त्यांना ती इन्स्टॉल करून देऊ. खरं तर मशीन बनवण्यापासून ते त्याच्या गॅरंटीपासून तुम्ही देता ही आमच्या शेतकऱ्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. खरं तर मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसं वायकुळे सरांच्या या पंढरपूर तालुक्यातल्या आमच्या कोंडारकीमधल्या प्लॉटवर आहे. आसपासचे जर कुणी शेतकरी हा व्हिडिओ बघतायत, मला माहीत आहे की मला ह्या भागामध्ये बघणारा मोठा वर्ग आहे, ते कधी पण येऊन अशा पद्धतीने इथली मशीन बघू शकतात, इथे येऊन विचारू शकतात, चौकशी करू शकतात. आणि जर खात्री झाली की हे मशीन मोठं काम करतंय, हा शेतकरी जर बोलला की बाबा हे मशीन कामाचं आहे आणि यातनं रिझल्ट येत आहेत, तर निश्चितपणानं त्या ठिकाणी अशा पद्धतीची मशीन शेतकऱ्यांना आपल्या विहिरीवर, बोरवर, जिथं पंप आहे तिथं बसवायला हरकत नाही. आणि गंमत म्हणजे हे मोटर चालू केली की चालू होते. ह्याला काही वेगळी यंत्रणा, वेगळी सिस्टीम त्या ठिकाणी निश्चितपणानं नाही. त्यामुळं वापरायला अतिशय सोपं. 5 वर्षाची गॅरंटी, पुन्हा अजिबात मेंटेनन्स नसलेलं. आणि झाला मेंटेनन्स तर त्याची काय तर त्यांचे रिप्लेसमेंट वगैरे सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्यामधून सगळ्यात भारी गोष्ट जर ह्यामध्ये काय असेल तर आज आपण ड्रीप चेकअप होऊ नये म्हणून, आपल्या पांढऱ्या मुळीची वाढ होऊ नये म्हणून, आपलं पीक चांगलं हो म्हणून जो भरमसाठ खर्च करतोय तो खर्च या एका मशीनच्या वापरामुळे त्या ठिकाणी वाचणार आहे. यातून येणारं पाणी अतिशय ताकदीचं असल्यामुळं त्यातलं क्षाराचा चिकटपणा त्या ठिकाणी काढल्यामुळं जमीन कुठेही पांढरी पडणार नाही, तिथला चिकटपणा येणार नाही, जमीन भुसभुशीत कायमची राहणार, पांढऱ्या मुळ्या कायम चांगल्या राहणार, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढत राहणार. त्यामुळे जमिनीतून प्रत्येक अन्नद्रव्य टाकलेलं अपटेक होत राहणार. हेच पाणी तुम्ही फवारण्यासाठी वापरलं तर ते टाकलेलं औषध त्या ठिकाणी त्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स होणार. त्यामुळे जर औषध ते फवारलं तर त्याचे अपेक्षित चांगले रिझल्ट येणार. म्हणजे तुमचं पीक वाचवण्यापासून ते तुमची जमीन वाचवण्यापासून ते तुमचा पैसा वाचवण्यापर्यंत हे मशीन त्या ठिकाणी काम करू शकते. आणि ह्या सगळ्यामध्ये पैशापेक्षा आणि तात्पुरत्या पिकापेक्षाही महत्त्वाचं काय असेल तर ती आपली जमीन आहे. आपल्या बापजाद्यांनी, आपल्या पूर्वजांनी इतिहासात कितीतरी वर्ष संघर्ष करून ती जमीन जपली आहे, वाचवली आहे. मधल्या कित्येक वर्षामध्ये शेती परवडत नाही अशी चर्चा असताना देखील तिने ती विकलेली नाही, जपून ठेवली आपल्या पुढच्या पिढीसाठी. आपली देखील ती जबाबदारी आहे की जशी माझ्या पूर्वजांनी माझ्या हातात ती जमीन दिली आहे, ती जमीन माझ्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी मी ती जपून ठेवली पाहिजे. त्यातलं पोषण तत्व वाढवलं पाहिजे, निदान ते कमी तरी होऊ नाही दिलं पाहिजे. आणि जे माझ्या पूर्वजांनी मला दिलं होतं तितक्याच ताकदीची सकस सशक्त जमीन जर आम्ही आमच्या पुढच्या अधिकाऱ्यांना देऊ शकलो, आमच्या वारसांना देऊ शकलो, तर निश्चितपणानं ते त्यामधून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेणार आहेत. आणि जर एकूण वातावरण बघितलं तर येणारा काळ हा निश्चितपणानं शेतीच आहे. पण जर शेतीच टिकली नाही तर मात्र आमच्या हातामध्ये काही येणार नाही. त्यामुळं ही शेती टिकवायचं असेल, त्यातलं उत्पादन टिकवायचं असेल तर अशा पद्धतीचे नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागेल. सरांचं हे तंत्रज्ञान अतिशय सोपं आहे. येत्या काळात देखील वेगवेगळ्या शेतकऱ्याकडे जाऊन सरांसोबत आपण या संदर्भातले व्हिडिओ करू, बोलू, त्यातली माहिती घेऊ. आणि तुम्ही जिथं आम्ही एखादा व्हिडिओ करतो त्या आसपासच्या भागामध्ये जर तुम्ही तिथे उपलब्ध असाल किंवा जो नंबर देतोय त्याच्यावर कॉन्टॅक्ट साधून जर तुम्ही खात्री करा, मी माझ्या चॅनलवर दाखवतोय याचा अर्थ तुम्ही ते डोळं झाकून घ्या असं आमचं म्हणणं नाही, माझं ते असं अपीलही नाही. परंतु तिथं नंबर दिलाय आणि असे काही आपल्याकडे प्लांट आपल्या भागामध्ये आहेत तर तिथं जावा, खात्री करा, त्याचा रिझल्ट तसा येतोय का बघा. आणि मग जर रिझल्ट येत असेल तर निश्चितपणाने याची खरेदी करा. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे पण आयुष्यभर मोठा लाभ देणारी ही मशीन निश्चितपणानं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देखील पुढच्या अनेक पिढ्यांसाठी उत्पादनाच्या दृष्टीने देखील आणि जमिनीच्या दृष्टीने देखील फायदेशीर ठरणार आहे. कॅमेरामन मुकेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, कोंडरकी.